स्वागत करूया आणि सुरुवात करूया ज्यांच्या पक्षामध्ये विलीनीकरण होणार अशा चर्चा सुरू झाल्या त्यांच्यापासून. हनुमंतजी, नक्की या चर्चा आहेत, याच्यामध्ये तथ्य आहे, आगामी काही काळामध्ये असे प्रस्ताव दिले जाणार आहेत, सध्या काही दिले जात आहेत, नक्की काय घडतंय? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी आज स्पष्ट माध्यमांना भूमिका आपली सांगितली की असा कुठलाही प्रस्ताव महाराष्ट्राच्या पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसकडे अथवा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेला नाही. आता दिल्लीमध्ये वरिष्ठ पातळीवर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुलजी गांधी वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू असतील तर त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोललं संयुक्तिक नाही. पण या देशामध्ये भारतीय जनता पक्षाला आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेलं जे एनडीए आहे किंवा महाराष्ट्रामधली महायुतीचं सरकार आहे याला सक्षम पर्याय म्हणून लढणारा, संघर्षामध्ये असणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. यावर आता या देशातल्या जनतेचं एकमत होते. सर्व धर्मसमभावाचा, संसदीय लोकशाहीचा, 18 पगड जातींना सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस हा भारतीय जनता पक्षाला एक मोठा पर्याय आहे, सक्षम पर्याय आहे. याच्याकडे आता देशातल्या सर्व विरोधी पक्षांची आणि इथल्या मतदारांची एक निर्देश तिकडे होतोय आणि माझ्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्याला याचा आनंद आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल, तृणमूल काँग्रेस असेल, ममता दिदींची किंवा इतरही पक्ष असतील, यांच्या आणि आमच्या विचारांमध्ये तशी तफावत नाही. पण प्रादेशिक पक्ष आणि आमचा राष्ट्रीय पक्ष या दोघांमध्ये जर एकत्र येण्याबद्दल काही चर्चा असतील तर त्या लोकशाहीसाठी आणि इंडिया आघाडी मजबूत होण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे. तुमचं थोडक्यात असं म्हणणं आहे की तुमची अशी काही ऑफर नाही, पण जर कोणी येऊ इच्छित असेल तर तुम्ही नक्की स्वागत कराल? अगदी अगदी.